तर सैफच्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून आता चौकशी सुरू आहे। काही जण ताब्यात सुद्धा घेण्यात आलेले आहेत पोलिसांकडून। सैफवरती हल्ल्याच्या प्रकरणी फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणारे कामगार सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहेत। गेल्या काही दिवसांपासून सैफच्या घरी हे फ्लोअर पॉलिशिंगचं काम सुरू होतं। तर सैफच्या घरी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची सुद्धा सध्या चौकशी होती आहे आणि महिला कर्मचाऱ्याला घेऊन पोलीस आता वांद्रे पोलीस स्थानकामध्ये गेल्याचं कळतंय। त्यामुळे घरामधल्या कर्मचाऱ्यांकडून सुद्धा या एकंदरीतच प्रकरणाविषयीची अधिकची माहिती सध्या घेतली जाते। पुन्हा एकदा जाऊयात, निलेश आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। निलेश, ज्या पद्धतीने सूरज माहिती देत होता त्यानुसार लवकरच आरोपी संदर्भामध्ये पत्रकार परिषद होऊ शकते पोलिसांची। नेमका हे आरोपीनं काय हे सगळा प्रकार केला किंवा तो आरोपी कोण होता, कुठून तो आतमध्ये आला होता आणि त्याचा उद्देश काय होता, अशा अनेक प्रश्नांची जी उत्तर आहेत ते पोलीस प्रशासनाच्या वतीने मिळतील अशा पद्धतीची सध्या शक्यता वर्तवण्यात येते। मी काही वेळापूर्वीच हा संपूर्ण सैफ अली खान यांच्या निवासस्थानाचा परिसर दाखवला होता आणि जी समोरची बिल्डिंग दरवाजा आहे आणि आउट गेट आहे, या दोन्ही बाजूनं आरोपी जो आहे तो आतमध्ये येणं शक्य नव्हतं। त्यामुळे तो कुठून आला होता हा मार्ग जो आहे तो पूर्णपणे आपण दाखवल्याचं पाहायला मिळालं होतं। अजूनही पोलिसांची जी गुन्हे शाखेची जी टीम आहे हे आपल्याला आपल्या व्हिज्युअल्समध्ये आपल्याला पाहायला मिळते। ती ज्या पद्धतीचा रूट आरोपीचा असावा त्या रूटचाच या ठिकाणी पुन्हा एकदा अभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळते। सातत्यानं वेगवेगळे जे त्यांच्यासमोर असणारे प्रश्न आहेत त्याचा कुठेतरी छडा लावण्याचा प्रयत्न या निमित्तानं त्यांचा होतोय। आपण हा परिसर जो आहे तो संपूर्ण परिसर या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। बिल्डिंगचे जे CCTV आहेत ते कुठं नेमके पोलिसांना ताब्यात घेतली ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो। बिल्डिंगचा हा मागचा परिसर आहे आणि या परिसरातून CCTV जे आहेत ते ताब्यात घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामिनी, अगदी निलेश, वेळोवेळी माहिती घेत राहू, तुर्तास धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।